वळे. आता आपण किती लांब आहे आपल्याला गोवा इथून? अहो थोड्या ते 1 किलोमीटर असं. 1 किलोमीटर आहे. चला. पाणी घेऊन येऊ का परत? फक्त नाही पण ह्यो रस्ता सोडायचा नाही बरं का. काय हाताला थोड्या वळायचा. वेळ मी घेते मग थोड्या वेळ चला हा रस्ता सोडायचा नाही आपल्याला. पोल दिसन समोर झाडाच्या वर पोल दिसन ना, त्या पोलाच्या खालून असा आडवा आडवा रस्ते द्यावा अशी पाऊल वाटा. तुम्ही नाही येणार आहे? अहो मी जाते ना लग्नाला चाले आहो पुतण्याचं लगीन. आम्ही सोडतो तुम्हाला. पण तुमची गाडी आंबुळला जाणार, मी वतूरला जाणार. मग तुम्हाला आबिडखेड मध्ये सोडतो ना. आबिरखिनी सोडलो मग मी काय ना जाऊ. तिथं बस नाही का? नाही ना हो. मग आता इथून बस आहे का? हा इथून मला बस डायरेक्ट गाडी असेल हा डायरेक्ट गाडी असेल. ठीक आहे चला जा बाय. जातो. आता इथून कसं जायचंय? हे पावर रस्त्यानं जायचं. सरळ. हा. तिथे तुमची गुहेमध्ये कोण कोण आहे आता? तिथं एक सुनय माई, हा एक पाहुणे 2 पाहुणे, आता तिचा बारीक एक छोटा मुलं आहे हा 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 आणि माझा पण नातू आहे. हा हा. आणि मग ते बकरे बिकऱ्यांकडे जातील जाणार, म्हणजे तुम्हाला चिया पाणी करतील जाणार. बरं बरं ठीक आहे. म्हणा आजीना चिया बनवायचा सांगितलं, हा? म्हणजे माझ्या सुनाला म्हणजे एवढ्या लगेच अशी कल्पना येत नाही. तुम्ही सांगायचं म्हणा आजीना चिया. तुमचं नाव हा सांगतो. हा जा जा जा. बरं बरं येतो. ठीक आहे, धन्यवाद आजी. आजी. धन्यवाद आजी. धन्यवाद जा. या परत कधी आले का? तुम्ही जे आता आंबोळा कधी आले? आंबोळा या कधी पण कधी पण या. मी इथंच मला सरा साबळे सरांचं घर विचारायचं कधी यायचं. कधी या घरी. इडेवर तुम्हाला रस्ता दाखवून देते. तर चला. आजी चालले आपल्याला त्या गुहेत घेऊन. चला. मागचे येत आहेत का? काय काय हो आजी तुम्हाला जर बस भेटून गेली असती आम्हाला कोणी दाखवलं असतं बरं? हा ना आम्ही भटकत बसलो असतो. आम्हाला एक जण काय म्हटलं तिथे कन्स्ट्रक्शन चाललं होतं, हा तुम्ही चुकीच्या साईडने आला. म्हणे अकोल्यावरून या तुम्ही. हो आजी रोज उतरता चढता का हो तुम्ही? रोज चढता उतरता पाणी खाली आणलं काय? किती लांब चढायचं उतरायचंय बाबा. रोजचं आहे आजींचा. आजी पाणी नाही तुमच्याकडे वरती? अरे पाणी आजी खालून नेतात. बाप रे आजी एकदम फिट आहेत म्हणून या वयात. आजी वय काय? 60. वाटत नाही. आपल्या मम्म्यांपेक्षा 10 वर्ष जास्त आहे. आता नाही बाय मला 2 हंड जात मी एक नेत नाही. तुम्ही येत आमच्या कोणाशी पण असते गेली. जीव निघाला. आजी किती लांब आहे अजून? अयो मी कसं करत काय भेटलंय आम्हाला? ओके. पाड. शिवकन्या विश्वास घेतायचा का? खूप आंबे आहेत रस्त्याने. फार दारामध्ये पैसे आपल्या. आता कुठून यायचं रस्ता इथून? हा सरळ जायचं का? धन्यवाद आजी. हा या 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 परत. आपल्या सगळ्यांना दम लागलाय फक्त आजी सोडून. पाणी प्यायचं? पाणी पाणी थांब पाणी प्या. थंड पाणी पाणी बरं दे. दूध का ग्लास सोडायचा. पण मग आपल्या हंड्यातून आजी पाणी पित असताना. काढला का व्हिडिओ? क्या बात है सर, क्या बात है सर. तिने आम्हाला रस्ता दाखवलाय. अर्धा किलोमीटर आलोय आम्ही. आम्हाला पूर्ण दम लागलाय. पण आजी एकदम फिट आहेत. आजी एकदम बघू शकता तुम्ही. आजीला दाखव. चला आजी. हा या या आजी बघा आजी एकदम. चला आजी. हा या चला आजी येतो. हा या चला. उंबर आहे. चला हा जा. आजी उंबर मध्ये फळ कळतले. चला हा या 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 धन्यवाद. सरळ किती लांब आहे आजी पडले? अहो या पोलाच्या वर त्यांचे विहिरीचे पाईप जिकडून जातात ना. चला काय तिकडं दीदी काय भेटलंय? वाव करवंद. याला काय बोलतात? काळी मैना. काळी मैना. काळी मैना. 3:30ची बस आहे बरं का. 5 किलोमीटर ट्रेक केला आम्ही. आली ना आपली गुफा. किती किलोमीटर आम्ही पोहोचलोय गुहेमध्ये. फोपसंडी गुहा केव्ज. किती किलोमीटर ट्रेक केला रे आपण? 1 ते 1.5 किलोमीटर. काय म्हणतोस? तुझं नेकलेस भारी आहे.
ते झालं. व्ह्यू एक नंबर आहे. पावसाळ्यात तर धबधबे पूर्ण दिसत असणार आहे. किती जातो तू? अजून नाही, आता आगोटीला जायचं आहे. तेलीला जाईल म्हणजे. ते पाणी हे करायचंय. चला आपण जाऊ घरामध्ये. लाईट नसेल ना? आली ना? आधी नव्हतं लाईट वाटतं ना? आधी नव्हतं. कधी आलं लाईट? आता 2 महिने झाले आले नाही. त्याच्यात लाईटच नव्हत्या. ते गोड तेलाचा दिवा करायचा आणि तेच लावायचं. अवघडे रॉकेला भेटत होता तर त्या रॉकेला बंद झालाय का नाही आता. आता रॉकेला नाही काहीच नाही. आता आता गिरण सगळा इथेच घेतलाय. खाली न्याय लागत होता का नाही दळा. आता सगळ्या घरातच. चला आज बघू इकडे काय काय इथे गायांसाठी आहे ना. वरती बघा प्रॉपर गुहा आहे. पाणी वगैरे बघ इथे पाणी पडतं का औषध? पाणी पडतं नाही ना. पाणी असं जिरत आणि इकडं असे रस्ते केलेले. हे मस्त केलेलं आपण. छोटे वासरू तिकडे कोपऱ्यात बसले. म्हणजे इथं फक्त गायांसाठी आहे ना. इथं फक्त गाया असतात का? आणि इकडे तुम्ही आम्ही काय असं रूट कराय इथून इकडे जायचं. इथं गाय असतील तिकडे बकरी असतील. बकरी इकडं. ओके या साईडला बकरी. इथे पण पूर्ण हे दगडामध्येच आहे ना वरती. हो, हे सगळं दगड आहे. पुढे त्यांनी आणि हे असं काढलं शाईन होतंय जर ना. अरे धुऱ्यानी झालेली हे भाताचं हे असेल त्यांना गवत टाकलेली. मस्त आहे ना. इथे बाहेर आतून बाहेर आलो. आतून बाहेर आलं. फुल एसी आहे. बघा कधी झडप घातली असती नाही बघ. अरे इथं पण ते असते सगळं असते. कुत्र्याला चावलं ना. इकडे काय आहे डोगेश? इकडे स्टोअर रूम आहे. हाय बोल आमच्या चॅनलला. डोगेश चला इकडं काय इकडं काय इकडे स्टोर रूम आहे. स्टोरेज कपडे वाळत वगैरे घालायचंय. पण सगळे गुहेमध्येच आहे. तिकडे ते बाथरूम आहे. हो इथं पण गुहाच आहे ना आतमध्ये. पावसाळ्यात धबधबे येत असतील ना इथं. मग हे सगळं पाणी याच्यावर पडत आहे ना. कागद घालायला लागत. कौरांवर का? कागद घातला का म्हणजे मग पाणी हा सगळं वरचं पाणी खाली. हा बरोबर. वरून पाणी येत असणार खाली सगळं. पडत आहे इथं तुमच्यापाशी. मी माझ्या त्या कौलाने पडत आहे. पण आतमध्ये घरात नाही पाणी येणार ना. घरात नाही. पावसाचा त्रास होत असेल ना. लाईट नसेल जात असेल ना. लाईट नाही राहत मग पाऊस. जास्त पाऊस असला तर. आणि जर तुम्हाला दवाखान्यात जायचं असेल तर रेंज कुठे आहे? ते तिकडल्या डोंगर झाला त्या समोरची. कोणत्या त्या समोरच्या? हा ते समोर. आणि जरा रस्ता कुठून आहे? हे रस्ते बापरे जापापासून आहे ना रस्ता. हा मग म्हणजे हे पूर्ण डोंगर खाली उतरायचं आणि मग वरती जायचं का? हा मग इकूनही रस्ता आहे आणि इकूनही रस्ता आहे. भरपूर लांब आहे. इथं टॉवर पाहिजे काय? त्या वाडीचं झालाय का नाही. हा रेंज नाही ना. म्हणजे फोन करायचं डायरेक्ट डोंगरावरच जायचंय. आणि आम्हाला
तिकडून रेंज सोडली तरी आम्हाला इकडे रेंज येणार नाही. का बरं म्हणजे इथे जवळ नाही ना डोंगराच्या पलीकडे डोंगराच्या पलीकडे डोंगराच्या ह्या तिकडे नाही त्याच्यामुळे आम्हाला इकडे रेंजच येणार नाही. वरती टाकायला आम्हाला डायरेक्ट डोंगरावर जायला लागेल. फोनचा काहीच फायदा नाही आउट ऑफ नेट वगैरे બધા પોરાણ કરતા નહીં घेतलाय मोबाईल घेतला अभ्यास करायला नाही तर नाही. आणि वा किती वेळा दिसला इथे बराच बार आला आता ते काय एवढा म्हणजे येत असतो सारखा बघा 30 कोंबड्या नेला तिथून काय 30 बापरे मग इकडून आला का दिसायचं नाही ना कोंबड्या तिथंच राहतात का नाही तिकडून आला का तिथं उडाला का कोंबड्या त्यांना आत नाही का जागा मग कोंबड्या आतमध्ये नाही ना जागा आता आतमध्ये जागा होती पण गुरांनी चारा भरून एक पिंजरा वगैरे ठेवायचा ना कोंबड्यांना असं म्हणजे ती जाळी असते ना दावा हे करायची ती त्यांना जाळी होती पण ती भांड्यावारी आली ती म्हाताऱ्याला देऊन टाकली इथं जाळी होती. त्याला काय वाघाला ते वरती करायला काय त्यांच्या मनानेच येतात टाइम झाल्यानंतर येतात ते. त्यांना बांधलं पण नाही त्यांच्या मनानेच येत आहे अरे मग दररोजची सवय त्यांची यार. सवय आहे ती. ना भारी यार सकाळी सोडलं की या time ला return. पाणी पिऊन परत बसणार. आता मी शेळ्या पाय जाणार होते पण तुम्ही आले ना मग थांबले. निघतोय आपल्या परतीच्या या गुहा हा घेतलं सर. परतीची वाट अवघड आहे ना की सोपी आहे सोपी आहे थोडी हळूहळू हळूहळू आहे नाही तर इथेच आम्हाला तुला दान ठेवून जायला लागेल हा तिकडे कोणीतरी प्रॉपर्टी चोरली आहे बांबूची काठी ती बर का ना दीदीने घेतली हो 100 रुपयाची प्रॉपर्टी चोरली इथं आम्ही गेलेलो होतो वरती वरती त्या डोंगराच्या साईडला त्या डोंगराच्या साईडला आहे. आता आलोय आम्ही खाली ते सगळे आलोय. ठीक आहे आता आम्ही किती किलोमीटर गेलो होतो तरी आपण हे काय नाही 1-1.5 किलोमीटर 5 किलोमीटर तरी नाही 5 किलोमीटर कुठे आहे? जाऊन येऊन 5 किलोमीटर झाला असेल ना चला घाम निघालाय ना झाले ट्रेक ट्रेक सक्सेसफुल चला चला बाय बाय.